पाहूयात। नाशिक महानगरपालिकेतील महायुतीचा पेच आता सुटल्याचं समजतंय। दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे नाशिकासंदर्भातील शिवसेना भाजप युतीची घोषणा आता लवकरच होणार आहे। भाजपकडून 25 ते 30 जागा शिवसेनेसाठी सोडण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। शिवसेनेनं 45 जागांची मागणी केलेली होती, मात्र आता 25 ते 30 जागा शिवसेनेला भाजप सोडू शकतं अशी चर्चा आहे। सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, नाशिक पालिकेतला महायुतीचा जागा वाटपाचा पेच सुटल्याचं दिसतंय, काय अपडेट आहे? निश्चितच अजिंक्य, मुंबई असेल किंवा महानगर प्रदेश असेल, त्यानंतर आता नाशिकच्या महापालिकेसंदर्भातील देखील तिढा सुटताना पाहायला मिळतो आणि त्यासाठी खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्ही नेत्यांनी नाशिकच्या दोन्ही नेतृत्व करत असलेले भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे या दोन्ही मंत्र्यांसोबत एक संयुक्त बैठक घेतली। आज कॅबिनेट बैठकीनंतर ही मंत्रालयात बैठक पार पडली आणि एकंदरीत समाधानकारक जागांचा तोडगा आहे तो दोनही बाजूने काढण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भातील अधिकृत घोषणा येत्या 2 दिवसांमध्ये आता भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून केली जाईल। मात्र तूर्तास तरी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली पाठोपाठ नाशिकचाही तिढा सुटताना पाहायला मिळतोय। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। भाजपनं शिवसेनेसाठी 25 ते 30 जागा सोडण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। पण शिवसेनेनं खरं तर नाशिक पालिकेसाठी अंदाजे 45 जागांची मागणी केलेली होती। ही मागणी काही पूर्ण होताना सध्या तरी दिसत नाहीये अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झालेली असली तरी कोण किती जागांवर लढणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे। ज्या वेळेला दोन्ही पक्षांना जागा वाटपाबाबतचा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उत्तर देतील तितक्यात उद्धव ठाकरेंनी त्यांना अडवलं आणि जागांचा फॉर्म्युलाच सांगण्यापासून रोखत सस्पेन्स कायम ठेवला। नेमकं काय घडलं त्यावेळेला पाहूया। बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता। ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। आकड्याचा खेळ संपला ते बरं झालं। नाही, आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही। आकड्याचा खेळ संपला ते बरं झालं। नाही, आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।